सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल पीजी टेक अकॅडमी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप या दोन लूप मधला डिफरन्स बघणार आहोत. व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप मधला. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण कंडिशनल स्टेटमेंट घेतले, त्यामध्ये इफ एल्स, नेस्टेड इफ एल्स, लॅडर, इफ एल्स लॅडर, स्विचिंग स्टेटमेंट्स हे सर्व आपण बघितले मित्रांनो. त्यानंतर आपण लूपिंग स्टेटमेंट्स बघितले या कंट्रोल स्ट्रक्चर धड्यामधले, युनिट 2 मधले, सी लँग्वेजच्या युनिट 2 मधले. आपण लूप बघितले, फॉर लूप, व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप. हे असे तीन प्रकार लूपचे टाईप बघितले आपण. त्यामध्ये व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप चा तुम्हाला पेपरला MSBT कडून जो पेपर येते का, तुम्हाला त्या पेपरमध्ये डिफरन्स पडतो मित्रांनो. एक महत्वाचा डिफरन्स पडतो मित्रांनो पेपरमध्ये, MSBTच्या पेपरमध्ये. ती किती मार्काला? 4 मार्काला हा डिफरन्स पडतो, किंवा कधी कधी 6 मार्काला सुद्धा हा डिफरन्स पडलेला आहे. कोणता डिफरन्स? व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप या दोन्ही मध्ये डिफरन्स काय? व्हाईल लूप मध्ये आणि डू व्हाईल लूप मध्ये डिफरन्स काय आहे? तर ते आजच्या लेक्चर मध्ये ते आपल्याला बघायचं आहे. आणि या ब्रँचिंग स्टेटमेंट मधलं ब्रेक कीवर्ड याचा यूज, ब्रेक स्टेटमेंट चा यूज बघायचा आहे. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या लेक्चर मध्ये आपण कंटिन्यू आणि गो टू स्टेटमेंट बघून हा युनिट आपण संपवून टाकू मित्रांनो. आणि लवकर आपण युनिट संपवणार आहोत, कारण की तुमची युनिट टेस्ट आता जवळ येतच आहे. अकॅडमिक कॅलेंडर जर तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या, तुमची युनिट टेस्ट जवळच आलेली आहे अकॅडमिक कॅलेंडर नुसार. तर आता तुम्ही काय करा, लवकरात लवकर अभ्यास सुरू करून द्या मित्रांनो. युनिट 1, युनिट 2 असं सर्व बघत चला मित्रांनो, कारण तुम्ही केल्याशिवाय होणार नाही मित्रांनो. तुम्ही जर केलं तर कुणाच्या बापाला सुद्धा ऐकत नाहीत मित्रांनो. तुम्ही फक्त करा मित्रांनो, तुम्ही अभ्यास करा. तुम्ही अभ्यास केला तर खरं आहे मित्रांनो. तुमचे आई वडील जे शेतात कष्ट करीत असतील मित्रांनो, तर त्या कष्टाचं सोनं करण्यासाठी त्यांनी तुम्हाला शिकवायला पाठवलं आहे मित्रांनो. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे आई वडील ही पुअर फॅमिली असन, पुअर मिडल क्लास फॅमिली असन मित्रांनो. तर अशा विद्यार्थ्यांना ही खूप कमी पॉकेट मनी भेटते मित्रांनो, खूप कमी पॉकेट मनी भेटत असते मित्रांनो. पैसे सुद्धा नसतात मित्रांनो. जे काही मेसचं खायचं आहे ते 2 टाइम मेसचं खायचं आणि शांत बसायचं. त्या व्यतिरिक्त ते लोक काही घेऊ शकत नाहीत किंवा काही करू शकत नाहीत मित्रांनो. त्यामुळं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुमची परिस्थिती खूप चांगली, ते झोपडपट्टीतल्या मुलांपेक्षा तुमची परिस्थिती खूप चांगली. की ते आज तुम्ही बघत असतात, जे की काही झोपडपट्टीमध्ये मुलं असतात त्यांना शिकायला हे पाठवित नसतात त्यांचे आई वडील, कारण की त्यांच्याकडे पैसे नसतात. तुमच्या आई वडील शेतकरी, तुमचे आई वडील आहेत, त्यांनी स्वतःच कष्ट करून, स्वतःचा कष्ट घाम गाळून आपल्या शेतामध्ये मेहनत घेऊन तुम्हाला शिकायला पाठवलेलं आहे. त्यामुळं तुम्ही इथं एकच काम करायचं तुम्हाला, की अभ्यास करायचा आहे. आणि अभ्यास कसा करायचा मित्रांनो, या रिलेटेड आपल्या पीजीटेक अकॅडमीवरती व्हिडिओज आहेत, ते तुम्ही बघून घ्या. अभ्यास कसा करावा, अभ्यास कोण्या टाइमाला करावा, अभ्यास कसा करावा, ते सर्व आपल्या लेक्चर्स अवेलेबल आहेत मित्रांनो. तर माझं सांगणं एवढंच की तुम्ही अभ्यास करा मित्रांनो, अभ्यास करा. तर चला, तर मग थोडं लेक्चरच्या बाहेरचं बोललो असेल मी, पण याबाबत मला माफ करा. पण ते थोडं गरजेचं आहे तुमची, कारण युनिट टेस्ट जवळ येत आहे. फर्स्ट युनिट टेस्ट, त्यानंतर सेकंड युनिट टेस्ट येणार आहे. फर्स्ट युनिट टेस्टमध्ये तुम्हाला पहिले 3 युनिट विचारू शकतात. काही कॉलेजवाले 2 युनिट विचारतात, काही कॉलेजवाले 3 युनिट फर्स्ट टेस्टला, फर्स्ट युनिट टेस्टला. पहिल्या युनिट टेस्टचा अभ्यास कसा करावा, दुसऱ्या युनिट टेस्टचा अभ्यास कसा करावा, या रिलेटेड सुद्धा व्हिडिओ येणार आहेत आपल्या चॅनलवरती. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ आधी पोहोचून जातील. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिफरन्स बघणार आहोत आणि ब्रेक कीवर्डचा वापर बघणार आहोत. चला, तर मग आपण ब्रेक कीवर्ड आणि डिफरन्स बघूया, दोन्ही मधला डिफरन्स फाइंड आउट करूया. आपण हे नोट्स सुद्धा बनविलेले आहेत मित्रांनो, अतिशय उत्तम क्वालिटीच्या नोट्स बनविल्या आहेत मित्रांनो. आपण हे फ्री मध्ये सर्व देतो मित्रांनो, फ्री मध्ये. चला, तर मग डिफरन्स बघूया आधी. डिफरन्स बिटवीन व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप असा क्वेश्चन तुम्हाला तुमच्या MSBTला 4 मार्कासाठी किंवा 6 मार्कासाठी तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो. 4 मार्कासाठी तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो मित्रांनो. तर व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप यांचा डिफरन्स बघत असताना मित्रांनो लक्षात घ्या,
पहिला पॉइंट काय लिहायचा, ही ऍज इट इज डिफरन्स लिहायचा मित्रांनो. पहिला पॉइंट, इट चेक कंडिशन ऍट द बिगिनिंग ऑफ लूप. व्हाईल लूप मध्ये काय सिंटॅक्स काय हवा आता व्हाईल लूपचा, हे बघा खाली बघा सिंटॅक्स व्हाईल लूपचा, हे पहा सिंटॅक्स, ही येल्लो लाईन दिसायली का, येल्लो लाईन, ही येल्लो लाईन, ते पहा सिंटॅक्स. सिंटॅक्स काय होता व्हाईल लूप मध्ये, काय होती कंडिशन आधी चेक होत होती ना, आणि नंतर हा ब्लॉक एक्झिक्यूट होत होता. आणि डू व्हाईल लूप मध्ये काय होत होतं, आधी ब्लॉक एक्झिक्यूट होत होता आणि नंतर शेवटी कंडिशन चेक होत होती शेवटी. तर इथं पहिल्या पॉईंट मध्ये तेच सांगितलं आहे. पहिला पॉईंट काय, वाचा 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 नीट वाचा आधी पहिला पॉईंट, इट चेक कंडिशन ऍट बिगिनिंग ऑफ लूप, म्हणजे आधीची कंडिशन चेक केली जाते, इथं बिगिनिंगला कंडिशन चेक होईल. आणि इथं इट चेक कंडिशन ऍट एंड ऑफ लूप, एंड ऑफ लूपला कंडिशन चेक होईल. पहा वर पहा मित्रांनो, इथं पहा एंड ऑफ लूपला होईल का नाही, इथं हे पहा वाईल, वाईल कुठं आलं, इथं एंडला आले ना या लूपला. हे पहा इथं सिंटॅक्स मध्ये बघा, इथं आधी चेक होईल, इथं नंतर चेक होईल. हे तुम्हाला कळेल नाही, इथं बिगिनिंग मध्ये चेक होईल, बिगिनिंग मध्ये चेक होईल, आणि इथं एंड मध्ये चेक होईल. इथं एंड मध्ये कंडिशन कधी चेक होईल, तिथं बिगिनिंग मध्ये व्हाईल लूप मध्ये, आणि इथं डू व्हाईल लूप मध्ये एंड मध्ये चेक होईल. असा त्या लाईनचा अर्थ होतो मित्रांनो. तर आता फर्स्ट लाईन तुम्हाला समजली असेल, आपण आता सेकंड लाईन कडे जाऊया मित्रांनो. फर्स्ट लाईन तुमच्या लक्षात आली असेल, तर आता सेकंड लाईन काय म्हणते बघा. सेकंड लाईन, व्हाईल लूप एक्झिक्युशन इज मोर ॲक्युरेट दॅन डू व्हाईल लूप. व्हाईल लूपचं एक्झिक्युशन काय ॲक्युरेट आहे मित्रांनो. मित्रांनो कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं, याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं, डू व्हाईल लूप मध्ये जर आपल्याला कंडिशन जरी फॉल्स असली, कंडिशन फॉल्स असल्यावर यांनी काय करायला पाहिजे होतं, लूपच्या बाहेर फेकायला पाहिजे होतं, काहीही एक्झिक्यूट न करता. पण तो काय करणार, हे इथलं आणि हे इथले स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार, कारण की इथं आधी स्टेटमेंट येईल तर नंतर कंडिशन चेक होईल. ते एक्झिक्यूट करणार स्टेटमेंट आणि नंतर कंडिशन चेक होणार. नंतर फॉल्स निघून उपयोग काय आहे मित्रांनो त्याचा, नंतर फॉल्स निघून उपयोग काय आहे त्याचा सांगा मला. कारण की काहून उपयोग नाही, कारण की इथं आधी एक्झिक्यूट व्हायचलंय ना, एकदा का होईना ते एक्झिक्यूट व्हायचलंय ना, त्यानंतर फॉल्स असले की टर्मिनेट होईल, पण आधी एक्झिक्यूट व्हायचलंय ना ते एकदा का होईना. पण इथं तसं आहे का मित्रांनो, इथं तसं नाही. इथं जर कंडिशन फॉल्स झाली ना मित्रांनो या व्हाईल लूप मध्ये, तर डायरेक्ट प्रोग्रामच्या ह्या लूपच्या, या लूप म्हणजे या कर्ली ब्रेसेसच्या बाहेर फेकतो प्रोग्राम. लूप म्हणजे कर्ली ब्रेसेसच्या बाहेर फेकतो प्रोग्राम. आधी कंडिशन जर फॉल्स झाली तर हे एकदा काय होऊन एक्झिक्यूट करतो का, तर नाही, हे एकदा पण एक्झिक्यूट करत नाही. तसं इथं एकदा एक्झिक्यूट करतो. ही ते एकदा एक्झिक्यूट म्हणजे ते ॲक्युरेट नाही आहे, म्हणून याला ॲक्युरेट नाही म्हणलं आहे. आणि व्हाईल लूपला ॲक्युरेट म्हणलं आहे. ॲक्युरेट का म्हणून ॲक्युरेट म्हणलं आहे, कारण तो एकदाही एक्झिक्यूट करत नाही. जेव्हा कंडिशन फॉल्स असेल तेव्हा तो एकदाही एक्झिक्यूट करत नाही. पण इथं कंडिशन फॉल्स असल्यावर तो एकदा एक्झिक्यूट करणार, कारण की तो आधी स्टेटमेंट आहे तर नंतर कंडिशन चेक करत आहे ना, म्हणून. होप की तुम्हाला समजेल असेल सेकंड लाईनचा मिनिंग सुद्धा. थर्ड लाईन बघूया आपण. सॉरी फ्रेंड्स, तर थर्ड लाईन मध्ये आपण पाहूया. व्हाईल कीवर्ड इज यूज. व्हाईल WHILE, हे पहा इथं व्हाईल हा नाव यूज केला आहे. व्हाईल काय आहे, कीवर्ड आहे. डू आणि व्हाईल काय आहे, हे सुद्धा कीवर्ड आहे. फॉर काय कीवर्ड आहे, इफ काय कीवर्ड आहे, एल्स काय कीवर्ड आहे. आपण कीवर्ड पहिल्या युनिट मध्ये बघितले होते, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं व्हाईल कीवर्ड आहे, डू व्हाईल कीवर्ड आहे. तर हे तुम्हाला आता क्लिअर होत चालत असतील. पहिलं युनिट हे सगळ्या युनिटवर डिपेंड आहे, आणि सगळे युनिट तिसरं, चौथं, पाचवं, दुसरं, हे सगळे युनिट पहिल्या युनिटवर डिपेंड आहेत. तर वेळोवेळी तुम्हाला त्याची माहिती समजून जाईल, तुम्हाला ते कळून जाईल, त्याचा महिमा काय आहे ते तुम्हाला समजून जाईल. तर आता इथं ही थर्ड लाईन काय म्हणते बघा, व्हाईल कीवर्ड इज यूज. इकडे कोणते कोणते कीवर्ड यूज होते, डू अँड व्हाईल, दोन कीवर्ड यूज होते. इथं काय यूज होते, फक्त व्हाईल कीवर्ड यूज होते, आणि इथं डू आणि व्हाईल, डू व्हाईल लूप मध्ये डू आणि व्हाईल कीवर्ड यूज, आणि इकडे व्हाईल कीवर्ड यूज, ओनली व्हाईल कीवर्ड यूज. सोपं आहे ना मित्रांनो, इथं व्हाईल कीवर्ड यूज झाला, इथं डू आणि व्हाईल दोन्ही पण यूज झालेत. पहा चौथं काय म्हणते, चौथं काय म्हणते आता स्टेटमेंट, इफ फर्स्ट टाइम कंडिशन इज फॉल्स देन डज नॉट एक्झिक्यूट बॉडी ऑफ लूप. पहिल्यांदा जर कंडिशन फॉल्स झाली, मी इथं काय म्हणलं होतं, कंडिशन जर फॉल्स झाली तर हे काय करणार, एक्झिक्यूट करणार का हा लूप, नाही. हे काय करणार, टर्मिनेट होणार. जर ट्रू झाली तरच हा लूप एक्झिक्यूट करणार. बघा इथं काय म्हणलेलं आहे, फर्स्ट टाइम कंडिशन इज फॉल्स देन इट डज नॉट एक्झिक्यूट
बॉडी ऑफ लूप. बरोबर आहे ना. मग इथं कंडिशन फॉल्स झाली तर तो हा ब्लॉक एक्झिक्यूट करीन का? नाही, हा ब्लॉक एक्झिक्यूट करणार नाही. पण इथं बघा, इफ फर्स्ट कंडिशन इज फॉल्स देन आल्सो इट एक्झिक्यूट बॉडी ऑफ लूप ऍट लिस्ट वन्स. बघा मी काय म्हणलं होतो तुम्हाला, ही लाईन एक्सप्लेन करताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ते काय करणार, जरी कंडिशन फॉल्स असली, हा लूप डू वाईल लूप काय करणार, जरी कंडिशन फॉल्स असली तरी पण तो एकदा का होईना एक्झिक्यूट करणार. हे स्टेटमेंट आधी येईल ना आणि नंतरनी कंडिशन चेक होईल, म्हणून हा एकदा एक्झिक्यूट करणार. डू नंतरनी हे जे स्टेटमेंट इथं प्रिंटएफ काय पण असेल ते एक्झिक्यूट होणार आणि नंतरनी कंडिशन चेक होणार. कंडिशन ट्रू असली की परत तो एक्झिक्यूट करणार आणि जर कंडिशन फॉल्स असली की तो टर्मिनेट होणार. असं तुम्हाला डू वाईल लूप मध्ये आपण बघितलेलं आहे. तर यामध्ये मित्रांनो पहा, यामध्ये एक मेन मुद्दा काय आहे, जर कंडिशन फॉल्स असली तरी सुद्धा तो काय करतो, एकदा का होईना एक्झिक्यूट करतो, असा या लाईनीचा अर्थ होतो. एक्झिक्यूट बॉडी ऑफ लूप ऍट वन्स, तो एकदा का होईना ही लाईन एक्झिक्यूट करणार. या 2-3 लाईनी जिथे काय असतात प्रिंटएफ वाल्या ते एक्झिक्यूट करणार जरी कंडिशन फॉल्स असली तरी. आणि इथं कंडिशन फॉल्स निघाली कंडिशन चेक केल्यानंतर आणि नंतर टर्मिनेट होणार. तर मग हे अॅक्युरेट आहे का? नाही. म्हणून तर याला अॅक्युरेट म्हणलं नाही, इट इज नॉट अॅक्युरेट केले. इट इज काय, मोर अॅक्युरेट केले. इकडं मोर अॅक्युरेट, इकडं नॉट अॅक्युरेट. पहा, आणि सिंटॅक्स लास्टचं काय, हे 2 तर स्टेटमेंट संपली. आता सिंटॅक्स लास्ट बघा. सिंटॅक्स आता पहिल्यापासूनच यावर बोलत आलो. सिंटॅक्स त्याचा हा आहे, सिंटॅक्स त्याचा हा आहे. टोटल 5 पॉईंट लिहिले आहेत. एका मार्कासाठी 1 पॉईंट, हे 1 मार्कसाठी, हे 1 मार्कसाठी, हे 1 मार्कसाठी, हे 1 मार्कसाठी. असं तुम्हाला एका मार्कासाठी 1-1 पॉईंट जरी लिहिले तुम्ही तरी 4 मार्काचा तुमचा आन्सर हे तयार झालेला आहे मित्रांनो. तरी एकदा फास्ट मध्ये बघा, मी तुम्हाला परत समजून सांगतो. व्हाईल लूप चेक कंडिशन ऍट बिगिनिंग, आणि इकडे काय होतं, चेक कंडिशन ऍट एंड. डू व्हाईल मध्ये इकडे काय होतंय, मोर अॅक्युरेट आहे व्हाईल लूप मध्ये. काय मोर अॅक्युरेट आहे, व्हाईल लूपचं एक्झिक्युशन इज मोर अॅक्युरेट. आणि इकडे काय आहे, डू व्हाईल लूप इज नॉट मोर अॅक्युरेट दॅन व्हाईल लूप. बरोबर आहे ना. याच्यापेक्षा हा अॅक्युरेट आहे का? नाही. व्हाईल कीवर्ड यूज होते, इकडे काय कीवर्ड यूज होते, डू व्हाईल कीवर्ड यूज होते. इकडे फर्स्ट टाइम जर कंडिशन फॉल्स असली तर एक्झिक्यूट करतो का? नाही, नॉट एक्झिक्यूट बॉडी ऑफ लूप. इकडे जर फर्स्ट टाइम कंडिशन फॉल्स असली तर काय करतो, एक्झिक्यूट करतो का? हो, इकडे एक्झिक्यूट करतो. किती वेळेस? एकाच वेळेस, ऍट वन्स. पहा, आणि सिंटॅक्स व्हाईल कंडिशन आधी, त्यानंतर ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रेसेस, त्याचे स्टेटमेंट आधी डू, पुन्हा स्टेटमेंट आणि त्यानंतर शेवटी कंडिशन, असं त्याचा सिंटॅक्स. होप की तुम्हाला डिफरन्स समजला असेल मित्रांनो. तर आता आपण काय करूया, ब्रेक कीवर्डचा वापर बघूया. ब्रेक स्टेटमेंट. ब्रेक इज प्रीडिफाईन कीवर्ड. मित्रांनो तुम्ही जर आपलं आधीचं लेक्चर बघितलं असतील तर आपण जेव्हा स्विच केस स्टेटमेंट घेत होतो, थांबा इथं वर करून दाखवतो मी तुम्हाला. स्विच केस स्टेटमेंट आपण जेव्हा घेतली तेव्हा आपण ब्रेक कीवर्ड वापरला होता मित्रांनो. जेव्हा आपण स्विच केस स्टेटमेंट घेतले मित्रांनो, हे पहा स्विच केस स्टेटमेंट. जेव्हा आपण स्विच केस स्टेटमेंट शिकलो होतो याच्या मागच्या लेक्चर्स मध्ये, तेव्हा आपण इथं पहा ब्रेक कीवर्ड वापरला होता. ब्रेक कीवर्ड हे पहा, त्याचा प्रोग्राम सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितले होते. इथे एक्सप्रेशन असतो, केस 1 जर ट्रू झाली तर हे एक्झिक्यूट होतो, हा ब्लॉक एक्झिक्यूट होतो. केस 2 जर ट्रू झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होतो आणि ब्रेक कीवर्ड यूज होतो. ब्रेक कीवर्ड काय करतंय, जर केस ट्रू झाली, हा ब्लॉक जर एक्झिक्यूट झाला तर इथून प्रोग्राम ब्रेक करतो. हे प्रोग्राम कंट्रोलर ब्रेक करतो आणि डायरेक्ट प्रोग्रामच्या बाहेर येऊन जातो. प्रोग्राम कंट्रोलर या लूपच्या बाहेर, सगळ्या लूपच्या बाहेर येऊन जातो प्रोग्राम कंट्रोलर ब्रेकचा वापर करून. तेव्हा मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलं होतं ब्रेक. आता मी तुम्हाला ब्रेकचं बाबत सगळी माहिती देणार आहे. तर पहा डिफरन्स झाला आपला. आता ब्रेक इज एन प्रीडिफाईन कीवर्ड. जर तुम्हाला परीक्षेत विचारतात मित्रांनो कंटिन्यू आणि ब्रेक, परीक्षेत तुम्हाला विचारतात असं कंटिन्यू ब्रेक बद्दल सांगा म्हणतात. ते 2 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी विचारलं जातं मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला थिअरी लिहायची ब्रेकची, ही अशी थिअरी लिहायची मी जी दिली ती, त्यानंतर एक्झाम्पल द्यायचे, असं छोटंसं एक एक्झाम्पल देऊन टाकायचं आणि त्यानंतर ब्रेक कीवर्ड झाला, त्यानंतर कंटिन्यूची सुद्धा लिहायची. हे पहा कंटिन्यू पण आहे, कंटिन्यूची सुद्धा लिहायची. तर आज नुसतं आपण ब्रेक कीवर्ड बघणार आहोत, कारण की व्हिडिओची लेंथ खूप जास्त होणार आहे, कारण की आपण आधी डिफरन्स घेतला आहे, त्यानंतर ब्रेक कीवर्ड घेत आहोत. आणखीन आपल्याला प्रोग्राम सुद्धा बघायचा आहे मित्रांनो. हा प्रोग्राम बघणार आहोत आपण, हा प्रोग्राम बघणार आहोत. तर आधी थिअरी बघून घेऊ. ब्रेक इज प्रीडिफाईन कीवर्ड. काय आहे ब्रेक काय आहे, प्रीडिफाईन कीवर्ड आहे. हो, ब्रेक तर प्रीडिफाईन कीवर्ड आहे. आपण जेव्हा कीवर्ड्स बघितले तेव्हा माहिती आपल्याला फुकटची लाईन आहे. ही लाईन एक्झाम मध्ये लिहायची, त्यानंतर ही लाईन एक्झाम मध्ये लिहायची. ब्रेक स्टेटमेंट इज यूज टू ब्रेक एक्झिक्युशन ऑफ लूप.
पहा, ब्रेक स्टेटमेंट कशासाठी वापर होतो ब्रेक स्टेटमेंटचा? टू ब्रेक द एक्झिक्युशन ऑफ लूप. कोणत्या पण लूपचा एक्झिक्युशन ब्रेक करण्यासाठी ब्रेक स्टेटमेंट हे वापरलं जातं. पहा, ब्रेक स्टेटमेंट कसं वापरतात? BREAK, ब्रेक असं वापरतो आणि त्याच्या समोर असं कोलन देतो. याने काय होतं मित्रांनो? याने प्रोग्रामचा फ्लो ब्रेक होतो. प्रोग्राम जर असा चलत आहे ना, असा समजा वरून खाली चलत आहे ना, तर इथं तो प्रोग्रामचा फ्लो, इथं जर ब्रेक कीवर्ड वापरला, इथं जर ब्रेक कीवर्ड वापरला, तर इथून त्या प्रोग्रामचा फ्लो ब्रेक होईल आणि तो टर्मिनेट होईल. प्रोग्राम टर्मिनेट होईल. तर पहा मित्रांनो, आता ही लाईन सुद्धा समजली असेल तुम्हाला. ब्रेक काय करतो? ब्रेक करतो एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम. ब्रेक स्टेटमेंट ट्रान्सफर द प्रोग्राम कंट्रोलर आउट ऑफ लूप. पहा, मी काय म्हणलं? टर्मिनेट करतो. टर्मिनेट म्हणजे काय करणार? ट्रान्सफर करणार ना. टर्मिनेटचा अर्थच काय? ट्रान्सफर करणार. म्हणजे जर इथं जर ब्रेक वापरलं तर हे काय करणार? टर्मिनेट होणार. म्हणजे काय करणार? प्रोग्रामच्या कंट्रोलरला ट्रान्सपोर्ट करणार आउट ऑफ द लूप. लूपच्या बाहेर काढून टाकणार. हे असं कर्ली ब्रेसेस मध्ये जे लूप असतात ना, या लूपच्या बाहेर काढून टाकणार प्रोग्राम कंट्रोलरला. ब्रेक स्टेटमेंट. ब्रेक कीवर्ड यूज इन स्विच केस स्टेटमेंट. पहा, वर बघितलं होतं स्विच केस मध्ये वापर होतो, फॉर लूप मध्ये वापर होतो, व्हाईल लूप मध्ये, डू व्हाईल लूप मध्ये. या तिन्ही चारही गोष्टींमध्ये त्याचा वापर होतो मित्रांनो. आता बघा, स्विच केस. स्विच केस ब्रेक इज यूज टू ब्रेक द कंट्रोल ऑफ स्विच. पहा, स्विच केसेस मध्ये केस वन होती, त्याचा ब्लॉक होता. त्यानंतर ब्रेक कीवर्ड वापरला आपण, ब्रेक कीवर्ड. केस 2 होती, त्याचा ब्लॉक होता. त्यानंतर ब्रेक कीवर्ड वापरला आपण. वर तुम्हाला दाखवलं ना कसं वापरायचं तसा. प्रोग्राम कंट्रोलर कम आउट ऑफ द लूप. जेव्हा हा ब्रेक कीवर्ड एक्झिक्यूट झाला मित्रांनो, प्रोग्राम कंट्रोलर या स्विच केस लूपच्या बाहेर येणार. स्विच केस लूपच्या बाहेर येणार आणि त्यानंतर काही एक्झिक्यूट होणार का? नाही. प्रोग्राम कंट्रोलर टर्मिनेट होणार. याच्या पुढचं तुम्ही म्हणता केस 2, केस 3 असे जी बाकीचे केसेस होते त्या एक्झिक्यूट होणार का? नाही मित्रांनो, त्या एक्झिक्यूट होणार नाही. तर होप की तुम्हाला समजलं असेल ब्रेक कीवर्डचा वापर काय. तर आता आपण काय करणार आहोत मित्रांनो? आता लूप बघणार आहोत, म्हणजे प्रोग्राम बघणार आहोत आपण. इथं पहा, इथं काय म्हणते, ही लास्ट लाईन काय म्हणते? इन अबव प्रोग्राम ब्रेक स्टेटमेंट इज एक्झिक्यूट देन प्रोग्राम कंट्रोलर कम आउट ऑफ लूप. पहा, इथं काय केलेलं आहे? ब्रेक स्टेटमेंट यूज झालेला आहे. मी ह्याला जरा स्मॉल करतो. मी याला जरा स्मॉल करून घेतो. हे पहा, ब्रेक स्टेटमेंट यूज झालेला आहे. इथं पहा, हे प्रोग्राम बघा. हॅश इन्क्लूड इंट मेन वापरलेला आहे. इंटिजरनी आय डिक्लेअर केलेला आहे. फॉर लूप वापरला आहे. फॉर लूप मध्ये आय ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 1 दिलेली आहे. कंडिशन काय दिलेली आहे? आय लेस दॅन इक्वल टू 5 अशी कंडिशन दिलेली आहे आणि आय प्लस प्लस केलेला आहे. याने आउटपुट काय यायला पाहिजे मित्रांनो? या लाईनने आउटपुट काय यायला पाहिजे? किती आउटपुट यायला पाहिजे? 1 2 3 4 5 असं आउटपुट यायला पाहिजे ना या लाईननी. आणि इथं इफ कंडिशन दिलेली आहे. त्यामध्ये काय वापरलेलं आहे? इफ कंडिशनच्या ब्लॉक मध्ये ब्रेक कीवर्ड वापरलेला आहे. हे पहा, इथं ब्रेक कीवर्ड वापरलेला आहे. त्यानंतर प्रिंट एफ देऊन /n देऊन हे असं केलेलं आहे मित्रांनो. आणि आय ची व्हॅल्यू डिस्प्ले केलेली आहे. आय ची व्हॅल्यू ही डिस्प्ले केलेली आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही बघा, हा प्रोग्राम आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती घेणार आहोत. आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती हा प्रोग्राम सॉल्व्ह करणार आहोत. तर ते पहिल्यापासून कसा सॉल्व्ह करायचा मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर आता चला, तर मग आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया आपण. लेट्स गो. तर मित्रांनो, आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती आलो आहोत. तर आता काय करायचं मित्रांनो? आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे. कॉमन प्रोग्राम लिहायचा आहे. यूज ऑफ ब्रेक कीवर्ड. या ब्रेक कीवर्डचा यूज काय ते आपल्याला प्रोग्रामद्वारे समजून घ्यायचे. काय करणार? आधी आपण फॉर लूप मध्ये कसा वापरायचा ते पाहणार आहोत. फॉर लूप मध्ये ब्रेक कीवर्ड कसा वापरायचा ते पाहणार आहोत. तर आधी सिंपल प्रोग्राम लिहून दाखवतो. फॉर लूप काय करतो ते त्याचा प्रोग्राम मी तुम्हाला लिहून दाखवतो. आधी काय केलं आपण? आय हा व्हेरिएबल बनविला. त्या इंटिजर या डाटा टाईप वरती आय व्हॅल्यू टाकली म्हणजे आय नावाचा व्हेरिएबल बनविला. तर आय नावाचा व्हेरिएबल बनविला. आता काय करायचं? फॉर लूप लावला. फॉर लूप मध्ये
आधी इनिशियलायझेशन करायचं. इनिशियलायझेशन म्हणजे काय करणार, आय वरती व्हॅल्यू कोणती तर टाकणार. इनिशियलायझेशन म्हणजे आय वरती व्हॅल्यू टाकली. आय वरती काय व्हॅल्यू टाकली आपण, 1 टाकली, क्लोज केलं. त्यानंतर काय करणार, कंडिशन लिहिणार. मी फॉर लूपच्या सिंटॅक्स नुसार जात आहे. कंडिशन लिहिणार. कंडिशन काय लिहायची, आय लेस दॅन असला पाहिजे आणि इक्वल टू असला पाहिजे 5 पेक्षा. याने काय होणार, ही कंडिशन लावली काय होणार, आय हा लेस दॅन असला तरच डिस्प्ले होणार. आय ची व्हॅल्यू जेव्हा 1 असेल तेव्हा काय होणार, ही कंडिशन ट्रू होणार. कंडिशन ट्रू झाली, फॉर लूप मध्ये जे काही आहे ते एक्झिक्यूट होणार. पहा, त्यानंतर याला सुद्धा क्लोज करून टाकायचं आणि आयला वाढवायचं. मित्रांनो, आयला का म्हणून वाढवायचं, कारण की आयला 1च ठेवून कसं जमन, I2 पण होणार, I3 पण होणार, I4 पण होणार एकदा एक्झिक्यूट झाल्यावर. तुम्हाला फॉर लूप कसा पळता येते तुम्हाला माहितीच झालं असेल. जरी तुम्ही ते आपलं लेक्चर बघितलं नसेल, ते लेक्चर आधी बघून घ्या. मित्रांनो, मी तुम्हाला सांगते, मागचे लेक्चर बघितल्याशिवाय तुम्ही पुढलं लेक्चर बघा येऊच नका. मित्रांनो, पहिली गोष्ट, तुम्ही पुढला लेक्चर बघा यायलाच नाही पाहिजे मित्रांनो, जर तुम्ही मागचे लेक्चर बघितले नसतील तर. कारण मागच्या लेक्चरवरच बेसवरच सगळी बिल्डिंग डिपेंड राहते मित्रांनो, त्याच्या फाउंडेशन वरती. जर तुम्ही बेसिकच क्लिअर केलं नसेल तर तुम्ही कसं पुढे जाणार, जर तुमचं बेसिकच क्लिअर नसेल तर. त्यामुळेच म्हणत आहे मित्रांनो, इथं आता आपण काय केलेलं आहे, आयची व्हॅल्यू डिस्प्ले केलेली आहे. आता मित्रांनो मला सांगा, हा प्रोग्राम आपण आधी सुद्धा बघितलेला आहे. आता आउटपुटला किती नंबर येतील, आउटपुटला काय येईन बघा. आउटपुटला असं येईन का हो, 1 2 3 4 5. हो, तर आउटपुटला काय येईन, 1 2 3 4 5 आलं का बघा. 1 2 3 4 5 5 पर्यंत आकडे आपण डिस्प्ले केलेले आहेत. 5 पर्यंत आकडे आपण डिस्प्ले केलेले आहेत ही कंडिशन लावून. तर ते कसं आलं ते आपण आधीच बघितलेलं आहे मित्रांनो. ह्याच्याबाबत मी जास्ती बोलणार नाही. आता मी काय करणार, डायरेक्ट ब्रेक कीवर्ड कसा वापरायचा ते तुम्हाला सांगणार. ब्रेक कीवर्ड वापरण्यासाठी मी काय करणार, मध्ये एक इफ लावणार. इफ हा कंडिशनल स्टेटमेंट लावणार. इफ नंतर काय लावतो मी, कंडिशन देतो. कंडिशन काय देणार मी, आय हा इक्वल टू आय इक्वल टू म्हणजे आय जेव्हा 3 होईल, आय कधी ना कधी 3 होईल ना. आय आपण इन्क्रीमेंट करत आहोत, आय कधी ना कधी 3 होईल ना. आता 1 आहे, पुन्हा वाढून 2 होईल, पुन्हा वाढून 3 होईल, कधी ना कधी तरी इन्क्रीमेंट होईल ना आयची. त्यामुळं आय इक्वल टू 3 झाला तेव्हा काय करवा, मी सांगत आहे प्रोग्रामला. प्रोग्राम कसा लिहायचा तो माझ्यावरती डिपेंड आहे. प्रोग्राम कसा लिहायचा ती माझ्यावरती डिपेंड आहे मित्रांनो. आय जेव्हा इक्वल टू 3 झाला तेव्हा मी काय म्हणलं, ब्रेक कर प्रोग्राम, ब्रेक कीवर्ड वापरला. म्हणजे मला जेव्हा आय इज इक्वल टू 3 पर्यंत, मला 3 पर्यंतच आकडे डिस्प्ले व्हायला पाहिजेत, तेव्हा हा प्रोग्राम एंड होईल. 3 पर्यंत आकडे डिस्प्ले झाल्यावर मग ही कंडिशन जर ट्रू झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, हे तुम्हाला माहिती. जर ही कंडिशन ट्रू झाली, समजा आय इज इक्वल टू 3 झालं, तेव्हा ब्रेक होणार प्रोग्राम आणि प्रोग्राम हा आउटपुटच्या बाहेर येणार, या लूपच्या बाहेर येणार. कशाच्या बाहेर येणार, लूपच्या बाहेर, या फॉर लूपच्या बाहेर. ब्रेक कीवर्ड कुठं पण वापरलेला असतो त्याच्या बाहेर येणार, फॉर लूपच्या. आणि फॉर लूपच्या बाहेर जे काही असेल ते एक्झिक्यूट होणार. फॉर लूपच्या बाहेर सपोज मी एक प्रिंट स्टेटमेंट देतो. प्रिंट स्टेटमेंट मी फॉर लूपच्या बाहेर सुद्धा देतो आणि त्याला काय म्हणतो, त्याच्यामध्ये मेसेज काय टाकू, त्याच्यामध्ये आपण मराठीमध्ये मेसेज टाकू, मी फॉर लूपच्या बाहेरचा आहे. मी फॉर लूपच्या बाहेरचा आहे हे आउटपुटला येणार कवा, जेव्हा ब्रेक झाल्यानंतर. पहा इथं स्लॅश एन लावतो मी, कारण की नेक्स्ट लाईनला यायला पाहिजे ना, म्हणून स्लॅश एन वापरलो. आणि यामध्ये काय राहिलं, हे स्टेटमेंट क्लोज करायचं राहिलं. पहा काय नाही, मी या लाईनने एवढं कन्फ्युज होऊ नका, मी एवढी मोठी लाईन लिहिली म्हणून कन्फ्युज होऊ नका. आपलं लॉजिक कुठे आहे, आपल्याला काय बघायचंय, ब्रेक कीवर्डचा वापर बघायचा. आता आउटपुटला काय येईल मित्रांनो, आता जर मी हा प्रोग्राम रन केला तर आउटपुटला काय येईल बघा, 1 2 आणि मी फॉर लूपच्या बाहेरचा आहे असं आउटपुटला आलं. कसं काय आउटपुटला आलं असं, 3 कुठे गेलं, 4 कुठे गेलं, 5 कुठे गेलं, 3 कुठे गेलं, 4 कुठे गेलं, 5 कुठे गेलं ते सांगा मला. तर ते कुठे गेलं ते बघायचं आपल्याला.
पहा, मी हँड रन करून दाखवतो तुम्हाला प्रोग्राम कसं झालं काय झालं. आधी आय नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला. आय वरती किती व्हॅल्यू टाकली रे? आय वरती इनिशियलाइज कोणती व्हॅल्यू केली? 1 ही व्हॅल्यू आय वरती टाकली, इनिशियलाइज केली. चला वा, कंडिशन काय आहे आपली? त्यानंतर कंडिशन काय आहे? आय लेस दॅन इक्वल टू 5 असला पाहिजे. ही लाईन समजून सांगत आहे मी, ही लाईन इथं मांडत आहे मी ही लाईन. आणि त्यानंतर आय प्लस प्लस होणार म्हणजे काय होणार? इन्क्रीमेंट होणार. हे कोणता ऑपरेटर आहे? प्लस प्लस इन्क्रीमेंट ऑपरेटर आहे. त्यानंतर कुठे जाणार? ही जर कंडिशन ट्रू असली तर ब्लॉकच्या मध्ये जाणार, फॉल्स असली तर हे ब्लॉकच्या बाहेर येणार. कंडिशन काय आहे? ट्रू होईल ना. आयची व्हॅल्यू 1 आहे. 1 हा लेस दॅन आहे का 5 पेक्षा? 1 लेस दॅन आहे का 5 पेक्षा? हो. कंडिशन ट्रू झाली की मग कुठं जाणार? हे ब्लॉकच्या मध्ये जाणार, म्हणजे कुठं? इफ कडे जाणार. आता ही इफ ची कंडिशन चेक होणार. इफ ची कंडिशन चेक होणार. इफ ची कंडिशन काय आहे? इफ ची कंडिशन मी इथं लिहितो. इफ ची कंडिशन आय इज इक्वल टू 3 इज इक्वल टू चा अर्थ काय होते? या इज इक्वल टू चा अर्थ काय होते? इज इक्वल टू चा अर्थ काय होते? ही आय वरची जी काय व्हॅल्यू आहे ती इकडल्या व्हॅल्यू सोबत इक्वल आहे का? म्हणजे इकडं जर 3 असलं आणि इकडं पण 3 असलं, दोन्हीकडे जर 3 असलं तर काय मानलं जातं? ही व्हॅल्यू इक्वल मानली जाते. इक्वल टू. आणि नुसतंच इक्वल टू असलं तर या आय इक्वल टू 3 म्हणजे आय ही व्हॅल्यू इथं टाकलेली राहते आय वरती. तुम्हाला समजायला असेल मित्रांनो मी काय म्हणत आहे, तुम्हाला लक्षात आलं का? जर इक्वल टू असलं तर ही व्हॅल्यू या आय वरची व्हॅल्यू आणि ही 3 व्हॅल्यू ही कम्पेअर होती. म्हणजे काय होणार? ही आय वरची व्हॅल्यू समजा 2 आहे आणि इकडे 3 आहे, तर ही इक्वल टू आहे का? नाही. म्हणजे काय झालं? कंडिशन इथं काय झाली? ही कंडिशन काय झाली? फॉल्स झाली. आणि जर इथं जर आय वरती जर व्हॅल्यू 3 असली आणि इक्वल टू जर असलं आणि इकडे सुद्धा 3 असली, समजा ही कंडिशन काय झाली? ट्रू झाली. मग ट्रू झाल्यावर काय होणार? ह्याच्यानं मधला ब्लॉक एक्झिक्यूट होणार. कोणता? या इफच्या मधला ब्लॉक एक्झिक्यूट होणार. तर आता तुम्हाला समजून घ्या, मी रफ करतो आहे यातलं अर्धनिम्म. पहा इथं काय होत आहे आता? आयची व्हॅल्यू 1 आहे. 1 आहे. त्यानंतर इफ कडे गेला, इफ सोबत चेक केली, इफ ची कंडिशन चेक केली. आयची व्हॅल्यू काय ठेवली? 1 ठेवली. इक्वल टू आहे का बाबा 3 ला? इक्वल टू आहे का बाबा 3 ला? नाही. कंडिशन काय झाली? फॉल्स झाली. हे बघा पिंक मध्ये लिहित आहे, फॉल्स झाली कंडिशन फॉल्स झाल्यावर काय होतं? हा ब्लॉक एक्झिक्यूट करतो का? इफ स्टेटमेंट नाही. मग तो या ब्लॉकच्या बाहेर पडतो. कशाच्या बाहेर पडतो मित्रांनो? ब्लॉक मध्ये कोणता? हे कर्ली ब्रेस दिसत आहे का? हे 2 कर्ली ब्रेस, हे पहा इथं मार्क झालेले 2 कर्ली ब्रेस, त्याच्या बाहेर पडणार. हे ब्लॉक एक्झिक्यूट होणार का? नाही. कारण कंडिशन फॉल्स झाली. कंडिशन जर ट्रू झाली असली तर एक्झिक्यूट होता मित्रांनो. कोणता ब्लॉक? हे ब्रेक कीवर्ड एक्झिक्यूट होत होतं. पण इथे एक्झिक्यूट होणार का? नाही. कारण की कंडिशन फॉल्स झाली म्हणून या 2 ब्लॉकच्या या कर्ली ब्रेस दिसत आहे का इथं? त्या कर्ली ब्रेसेसच्या बाहेर येणार. बाहेर आल्यावर कुठे गेलं? या कर्ली ब्रेसेसच्या बाहेर काय आहे? बाहेर काय आहे? प्रिंट एफ. हे प्रिंट एफ स्टेटमेंट बाहेर आहे ना कर्ली ब्रेसेसच्या. इथं पहा, मी थोडस इरेज करतो तिथलं. इथं पहा कर्ली ब्रेसेसच्या बाहेर आहे ना प्रिंट एफ स्टेटमेंट. हे प्रिंट एफ स्टेटमेंट हे कर्ली ब्रेसेसच्या बाहेर आहे ना. मग जर तिथं फॉल्स झाली, ही कंडिशन जर फॉल्स झाली तर कर्ली ब्रेसेसच्या बाहेरचं जे काय आहे ते एक्झिक्यूट होते. बाहेर काय आहे? प्रिंट एफ केले. बाहेर काय केले? प्रिंट एफ केले. काय केली? आयची व्हॅल्यू प्रिंट केली. इथं आपण आयची व्हॅल्यू या % वरती टाकली. मग आयची व्हॅल्यू काय आहे? 1 आहे. इथं आउटपुट स्क्रीन काढतो मी. इथं वर आउटपुट स्क्रीन काढतो. आयची व्हॅल्यू 1. मग आउटपुटला टाका 1 आउटपुटला आलं का? हो आलं. आपण आउटपुट बघितलं होतं तेव्हा आपल्याला 1 आउटपुटला दिसलं. हो आउटपुटला दिसलं 1. आता काय होणार? ही झाल्यानंतर आता ही स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर एंड व्हायचं का? ही एंड होईल का? इथंच नाही. का एंड होणार नाही? कारण की ही कंडिशन ट्रू झाली ना आपली. ही कंडिशन ट्रू झाली म्हणून तर इफ मध्ये आलतो आपण. इफ ची कंडिशन चेक करायला आलतो. आता ही लाईन एक्झिक्यूट झाल्यानंतर प्रोग्राम कंट्रोलर कुठं जाईल मित्रांनो? परत एक्झिक्यूट करणार. काय एक्झिक्यूट करणार? कंडिशन ट्रू झाली म्हणून परत कंडिशन चेक करायला जाणार. म्हणजे परत इन्क्रीमेंट डिक्रीमेंट होईल. जेव्हा या लूपची शेवटची लाईन एक्झिक्यूट होती मित्रांनो, शेवटची लाईन म्हणजे कोणती? ही प्रिंट एफ लाईन आहे का? प्रिंट एफ नी प्रिंट केलं एवढं तर तुम्हाला समजायला का मित्रांनो? प्रिंट एफ नी
प्रिंट केलं एवढं तर तुम्हाला समजलं का, इथं आउटपुट स्क्रीनला प्रिंट केलं एवढंच मला समजलं असेल. ही शेवटची लाईन एक्झिक्यूट झाल्यानंतर हा परत काय करतो, इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट करायला जातो. आधी काय होतं, इनिशियलायझेशन होतं, पुन्हा काय होतं, कंडिशन चेक होती, कंडिशन ट्रू निघली की मध्ये जातो, कंडिशन फॉल्स निघली की बाहेर येतो. इथं तसंच झालं, इथं आणि पुन्हा ही कंडिशन ट्रू झाली, ही कंडिशन ट्रू झाली, कोणती, ही फॉर लूपची कंडिशन ट्रू झाली म्हणून इथं गेलो. ही कंडिशन काय झाली, फॉल्स झाली, ही कंडिशन फॉल्स झाली म्हणून हे प्रिंट एफ एक्झिक्यूट केलं. हे प्रिंट एफ एक्झिक्यूट झाल्यानंतर आपण इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट करायला गेलो. इन्क्रीमेंट केला, इथं काय केलंय आपण, इन्क्रीमेंट केली, आयची व्हॅल्यू प्लस प्लस केली म्हणजे आयची व्हॅल्यू वाढणार, एकनी वाढणार. आयची व्हॅल्यू किती होणार, 1 ची जागी आता 2 होणार. आयची व्हॅल्यू 2 होणार का नाही मित्रांनो, हो, तर आयची व्हॅल्यू 2 होणार. आयची व्हॅल्यू ही 2 होणार. आता कंडिशन चेक करा मित्रांनो, आयची व्हॅल्यू 2, जिथं 2 पुट करत बघा, पुट करून बघा 2. आता आयची व्हॅल्यू 2 इथं पुट करा, आयची व्हॅल्यू 2. ही इन्क्रीमेंट झाल्यानंतर परत काय होणार, कंडिशन चेक होणार. इन्क्रीमेंट झाल्यानंतर कंडिशन चेक होणार, कोणती, ही कंडिशन. चला आता ही कंडिशन इथं चेक करू आपण. 2 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, हो. कंडिशन परत काय निघली, ट्रू निघली. कंडिशन ट्रू निघल्यावर काय होणार, ब्लॉक मध्ये जाणार, या फॉर ब्लॉक मध्ये जाणार. फॉर ब्लॉक मध्ये काय आहे, इफ आहे, इफची कंडिशन चेक करा म्हणते. त्यानंतर इफची कंडिशन चेक करणार. इफची कंडिशन काय आहे, ही कंडिशन आहे इफची. आयची व्हॅल्यू काय आहे, इफच्या जागी आयची व्हॅल्यू पुट करा, इक्वल टू म्हणजे 2, आयची व्हॅल्यू 2 इक्वल टू 3 आहे का, ही कंडिशन काय आहे, फॉल्स. कंडिशन फॉल्स झाली. इथं कंडिशन फॉल्स झाली म्हणल्यावर काय होणार, हा प्रिंट एफ एक्झिक्यूट होणार. हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार का, नाही, हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही, कारण ही कंडिशन फॉल्स झाली. हे एक्झिक्यूट झाल्यानंतर काय आउटपुटला येणार, इथं प्रिंट एफ आयची व्हॅल्यू आउटपुटला येईल. आयची व्हॅल्यू काय सध्या 2 आहे, मग 2 ही आउटपुटला जाणार. 2 आउटपुटला आलतं का, हो, 2 सुद्धा आउटपुटला आलतं. त्यानंतर काय होणार, परत इन्क्रीमेंट होणार. इन्क्रीमेंट ही कंडिशन झाली ना, परत इन्क्रीमेंटला जाणार. इथून कवर इन्क्रीमेंटला जाणार, जवळ ही कंडिशन फॉल्स होत नाही. कोणती कंडिशन, ही पहा ग्रीन कलर मध्ये लिहित आहे, ही कंडिशन फॉल्स होत नाही, तर ते इन्क्रीमेंट होत जाणार. जेव्हा कंडिशन फॉल्स झाली तेव्हा हा फॉर लूप टर्मिनेट होईल आणि ही लाईन आउटपुटला येईल. चला बघू आपण कंडिशन फॉल्स कधी होती, ती बघू आता आपण. आता व्हॅल्यू काय होती, 2. त्यानंतर काय होणार, इन्क्रीमेंट होणार. इन्क्रीमेंट आता ग्रीन कलर मध्ये घेतो. इथे इन्क्रीमेंट झाल्यानंतर 2 ची व्हॅल्यू, करंट व्हॅल्यू 2 होती. आता काय होणार, व्हॅल्यू काय होणार, आता आयची 3 होणार. 3 एकनी वाढली ना, 2 + 1 3 एकनी वाढणार. आता ही कंडिशन चेक होणार, ही कंडिशन ट्रू निघते का फॉल्स निघते बघते. त्यानंतर ही कंडिशन चेक करा, आई वरती आयची व्हॅल्यू ठेवा. ही व्हॅल्यू लेस दॅन आहे का, कशापेक्षा, 5 पेक्षा. इथं पहा 5 पेक्षा लेस दॅन आहे का, हो, 5 पेक्षा लेस दॅन आहे. म्हणजे काय झालं, कंडिशन काय झाली, ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाल्यावर काय करतो, ह्या ब्लॉक मध्ये येतो. ब्लॉक मध्ये येऊन काय करतो, हे फॉर इफ एक्झिक्यूट करतो. ही इफच्या कंडिशन चेक करायला जातो. ही कंडिशन चेक होती. चला ही कंडिशन चेक करू आता आपण. ह्या कंडिशन मध्ये काय म्हणलं आहे, आय इज इक्वल टू 3 म्हणजे आयची व्हॅल्यू टाका. आयची व्हॅल्यू, करंट व्हॅल्यू काय, 3 हा इक्वल टू 3 आहे का. 3 तर काय होईल मित्रांनो, 3 हा इक्वल टू 3. वाव, कंडिशन काय झाली, ट्रू झाली. हे पहा ना, 3 इक्वल टू 3 आलं ना. हे 3 आणि हे 3 सेम आहे ना, म्हणजे इक्वल टू आहे ना. म्हणजे हा ऑपरेटर काय म्हणत आहे, ऑपरेटरच्या पद्धतीने काय झालं, ऑपरेटरच्या मदतीने काय झालं, ही कंडिशन काय झाली, ट्रू झाली. ही कंडिशन ट्रू झाल्यावर काय होणार, ही कंडिशन ट्रू झाल्यावर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. हा ब्लॉक मध्ये काय आहे, इथं काय वापरलेलं आहे, ब्रेक. आणि तुम्हाला माहिती मित्रांनो, आपण ब्रेक कीवर्डच शिकत आहोत. ब्रेक कीवर्ड काय करतो, जेव्हा ब्रेक कीवर्ड लिहितो आपण प्रोग्राम मध्ये, जेव्हा ब्रेक कीवर्ड एक्झिक्यूट होतो तेव्हा प्रोग्राम कंट्रोलर काय करतो, तो प्रोग्राम सगळा सोडून देणार. तो फॉर लूप सोडून देणार. तो प्रोग्राम कंट्रोलर फॉर लूप सोडून देणार आणि फॉर लूपच्या बाहेरचं जे काय असेल ते एक्झिक्यूट करणार. पहा इथं काय होणार, आता कंडिशन काय झाली, इथं ट्रू झाली. ही कंडिशन ट्रू झाली म्हणल्यावर काय होणार, हे ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं. इथं पहा ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं म्हणल्यावर या लूपच्या बाहेर फेकणार. कोणत्या लूपच्या, ही पहा इथं 9 लाईन पासून हे लूप सुरू आहे ना, फॉर लूप. ब्रेक स्टेटमेंट फक्त लूपच्या बाहेर फेकतो. तुम्ही म्हणता या इफ नावाचं लूप आहे ना, या इफ नावाच्या लूपच्या बाहेर का म्हणून फेकलं नाही, तर मित्रांनो हा लूपच नाही ना, हा कंडिशनल स्टेटमेंट आहे. इफ ब्रेक कीवर्ड काय करतो, लूपच्या बाहेर फेकतो, थोडी ना कंडिशनल स्टेटमेंटच्या.
मग इथं काय होणार, डायरेक्ट लूपच्या बाहेर फेकणार. तुम्ही म्हणता या कंडिशनल स्टेटमेंटच्याच बाहेर फेकणार का हा ब्लॉक, हा ब्रेक कीवर्ड? नाही, तर हा लूपच्या बाहेर फेकणार. ब्रेक कीवर्ड काय करणार, लूपच्या बाहेर फेकणार. लूप कुठं आहे इथं पहा, लूप कुठं आहे, लूप कोणता आहे, लूप कोणता आहे आधी ते मला सांगा. फॉर लूप आहे का हे? हा, फॉर लूप आहे. इथं फॉर लूप आहे. आणि या फॉर लूप कुठून कुठवर आहे हे पहा, इथून या कर्ली ब्रेसेस पर्यंत. म्हणजे हे एक्झिक्यूट झाल्यानंतर हा प्रोग्राम कंट्रोलर इथूनच बाहेर जाणार, या ब्लॉकच्या, या कर्ली ब्रेसेसच्या बाहेर जाणार. आणि बाहेर गेल्यावर जे काही असेल ते एक्झिक्यूट करणार. या बाहेर गेल्यावर काय एक्झिक्यूट करायला, प्रिंटएफ. हे प्रिंटएफ मी फॉर लूपच्या बाहेरचा आहे असं आउटपुटला यावं. काही पण असलं तर आउटपुटला येणार मित्रांनो. तिथं पहा, मी ही लाईन तुम्हाला समजण्यासाठी केलं आहे, कारण ही लाईन मी आपल्या थिअरी नोट्स तुम्ही बघितले का, तेव्हा मी ही लाईन लिहिलेली नाही तिथं. हे मी फक्त एवढंच लिहिलेलं आहे, एवढाच प्रोग्राम मी तिथं लिहिलेला आहे. ती लाईन लिहिलेली नाही मी इथं. का म्हणून लिहिलेलं नाही, कारण की तुम्हाला आउटपुटला मला दाखवायचं होतं आणि इथं मला तुम्हाला समजवायचं होतं, म्हणून मी तुम्हाला ही लाईन लिहून दाखवली. पण ही लाईनची गरज नाही तशी. मला तुम्हाला समजवायचं आहे, ती पण इझी लँग्वेज मध्ये समजवायचं आहे. म्हणून पहा, ब्रेक कीवर्डचा यूज झाला इथं. ब्रेक कीवर्ड एक्झिक्यूट झाला. केव्हा एक्झिक्यूट झाला, जेव्हा हा ब्लॉक ट्रू झाला. कोणता, ही कंडिशन ट्रू झाल्यावर हा ब्लॉक एक्झिक्यूट झाला. त्या ब्लॉक मध्ये काय होतं, ब्रेक स्टेटमेंट होतं. ब्रेक, या ब्लॉक मध्ये ब्रेक स्टेटमेंट होतं. ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं आणि प्रोग्राम कंट्रोलर बाहेर गेला. बाहेर जाऊन काय केलं त्यांनी, बाहेरच्या स्टेटमेंट एक्झिक्यूट केल्या. मग इथं बाहेर किती पण स्टेटमेंट असू द्या ना, लाख स्टेटमेंट असू द्या, 1,00,000 पर्यंत स्टेटमेंट असू द्या, किती पण स्टेटमेंट असू द्या मित्रांनो, ते एक्झिक्यूट करणार. इथं प्रिंटएफ म्हणून एक स्टेटमेंट दिसायली तुम्हाला, या खाली प्रिंटएफ म्हणून आणखीन एक स्टेटमेंट लिहा तुम्ही. किती पण स्टेटमेंट असू द्या, तो काय करणार, एक्झिक्यूट करणार. म्हणजे करणार, 100% करणार. हे पहा, इथं आपण दुसरं काहीतरी लिहिलं. हा, इथं लिहिलं मी बाहेरचा आहे, एवढंच लिहिलं. पहा, दोन्ही पण स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. केव्हा, जेव्हा हे ब्रेक होणार तेव्हा एक्झिक्यूट होणार. पहा, एक्झिक्यूट झाल्या का, दोन्ही पण स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्या. हा 3ला ब्रेक झाला. 3ला पहिलं 1 आउटपुटला गेलं, 2 आउटपुटला गेलं, 3 आपण कंडिशन काय दिली, जेव्हा 3 होईल, आय ची व्हॅल्यू 3 होईल, तेव्हा काय होणार, ब्रेक कीवर्ड वापर होणार. मग इथं आय ची व्हॅल्यू 3 झाली, आय ची व्हॅल्यू 2 झाली, त्यानंतर 3 झाली, आय ची व्हॅल्यू 3 झाली की मग ब्रेक कीवर्ड वापर झाला. मग ते प्रोग्राम कंट्रोलरच्या बाहेरचं एक्झिक्यूट केलं. बाहेर काय काय होतं, मी फॉर लूपच्या बाहेरचा आहे आणि मी बाहेरचा आहे, हे दोन स्टेटमेंट बाहेर होते. हे पहा, इथं बाहेर आहेत ना, फॉर लूपच्या, ह्या लूपच्या बाहेर ह्या दोन स्टेटमेंट आहेत, म्हणून ह्या नंतर एक्झिक्यूट झाल्या. पहा, मी इझी लँग्वेज मध्ये समजून सांगत आहे मित्रांनो, तुम्हाला समजायच पाहिजे. आणि ते 1 2 कसं काय आलं, जेव्हा ही कंडिशन फॉल्स होऊ लागली, ही कंडिशन फॉल्स होऊ लागली, हा ब्लॉक एक्झिक्यूट होऊ लागला का, नाही. तर मग तेव्हा काय एक्झिक्यूट होऊ लागलं, हे प्रिंटएफ एक्झिक्यूट होऊ लागलं. हे प्रिंटएफ कशामध्ये, या फॉर लूप मध्येच आहे ना. हे प्रिंटएफ एक्झिक्यूट होऊ लागलं मित्रांनो. हे प्रिंटएफ जेव्हा ही कंडिशन फॉल्स निघू लागली तेव्हा, आणि ट्रू निघली की हे ब्रेक कीवर्ड एक्झिक्यूट झालं आणि प्रोग्राम ह्या लूपच्या बाहेर गेला. लूपच्या बाहेर जाऊन हे दोन स्टेटमेंट प्रिंट केल्या. तर मित्रांनो, आता तुम्ही तुमच्या एक्झाम्पल मध्ये बघा असाल, मी जी तुम्हाला पीडीएफ मध्ये नोट्स दिल्यात, त्या नोट्सच्या एक्झाम्पल मध्ये बघत असताना तुम्ही, ही असाच प्रोग्राम आहे, इतकाच प्रोग्राम मी तुम्हाला त्यात दिलेला आहे, इतकाच प्रोग्राम दिलेला आहे. तर इतका प्रोग्राम रन करून बघू काय आलं, 1 आणि 2 आउटपुटला आलं. पहा, 3 आलं का, 4 आलं का, 5 आलं का. आधी कसं येत होतं, 3 4 5 पर्यंत आउटपुटला येत होतं, तर ते आलं का, नाही. तर इथं 3 = झालं म्हणून ते ब्रेक झालं आणि प्रोग्राम आपला संपला. ब्रेक झाल्यानंतर हे फॉर लूप टर्मिनेट झाला. तुम्ही म्हणता सर इथं 3च का म्हणून दिले, इथं आपण 4 देऊ. चला 4 देऊ. आता आउटपुटला काय होणार, 1 2 3. आणि जेव्हा व्हॅल्यू काय होणार, जेव्हा व्हॅल्यू 4 होणार तेव्हा ही कंडिशन ट्रू होणार आणि ट्रू झाल्यावर ब्रेक कीवर्ड यूज होणार. ब्रेक कीवर्डचा यूज झाल्यावर हा लूप टर्मिनेट होणार, फॉर लूप टर्मिनेट होणार. पहा कसा लूप पळत आहे, कसा हे चलत आहे, हे तुम्हाला लक्षात येऊ द्या. आता इथं 2 लिहिलं तर व्हॅल्यू काय येणार, 1 पर्यंत डिस्प्ले होणार. पहा 1च डिस्प्ले झालं का नाही, ते तुम्हाला समजायला पाहिजे मित्रांनो. मी प्रत्येक वेगवेगळी पद्धत घेऊन तुम्हाला शिकविला आहे. होप की तुम्हाला समजलं असेल आजचा लेक्चर. आज आपण डिफरन्स बघितला, खूप महत्वाचा डिफरन्स होता. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने 5 स्टारचा क्वेश्चन होता तो. आणि हे ब्रेक कीवर्ड सुद्धा उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू बघू. या पुढच्या लेक्चरमध्ये आजचं लेक्चर बहुतेक 9वं लेक्चर असेल. 10व्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू कीवर्ड वापर बघू, कंटिन्यू गो टू स्टेटमेंटचा वापर बघू, या 2 स्टेटमेंटचा वापर बघू. सो होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय.